वरती योगेश नॉन सायकल वरती सांगायला सुभाष फर्स्ट सेमीफायनल पहिला बॉल पहिल्या बॉल वरती सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता। योगेश मागील मॅच मध्ये एकही बॉल फेस न करता बाद झालाय। हे ताळमेळ जुळायला हवं, जुळी जमायला हवी। स्पर्धेमध्ये मोंकणी आहे की नाही याची शहानिशा होऊ शकते। स्पर्धेमध्ये मोंकणी आहे की नाही याची शहानिशा होऊ शकते। आणखी चेंडू समोरच्या दिशेने हलक्या हाताने खेळपट्टीच्या नजीक होऊन ही धाव कंप्लीट करण्यात आली आहे। एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली जिथे अकाउंट ओपन केलं ऑफ द मार्क होत असताना रुपेश पाहायला मिळाला। टीमचा कर्णधार नेता दिशादर्शक कारण हा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। या कर्णधाराला तो परफॉर्मन्स करावाच लागणार आहे। कर्णधार हा स्वतः तो मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर वरती योगेश पुढच्या बॉल मध्ये होते तो बाद। योगेशच्या बॅटला कुठेतरी ग्रहण लागलंय धाव। बॅटर रॉकी मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साइड येत असताना पाहायला मिळतोय। तो स्ट्राईक करेवरती उभा राहिलेला पाहायला मिळत। संकट आहे संघावरती, अडचणी आल्या, हलक्या हाताने तरी केलेला असो रन सिटी रॉकीला उभं राहावं लागणार आहे। संकट काळी संकट मोचकाची भूमिका, संघाच्या तारणहाराची भूमिका इथे निभावावी लागेल। पुढचा बॉल गोलंदाज मॅजिकल फिंगर्स संपला। 3 धावा धावफलकावर गेले, खेळाडू झाला इथे बाद। अठरा बॉलचा अजूनही खेळ शेष आहे। तुम्ही धावा बनवू शकतील त्यासाठी आपली तितकीशी क्षमता दाखवायला हवी। 3 धावा धावफलकावरती आहेत त्या केवळ। गोलंदाजीमध्ये फेरबदल प्रथमेश गांधी ऑन द गोलंदाजी मार्क। घडलं तरी काय, तेलही गेलं तुपही गेलं, हाती राहिलं केवळ दुपाट। विकेटही मिळाली नाही, धावही मिळाली आणि फेकाफेक झाली। खेळाडू निश्चित म्हणाले असतील, हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी ये क्या हुआ। रन्स मिळाल्या त्या दोन। संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहे। एक खेळाडू बाद झाला। पुढचा चेंडू इथे मात्र काय करतात रॉकी असताना रुपेश आणि रॉकी ऑन स्ट्राइक। केवळ दिशा देत असताना एक सिंगल तो प्राप्त करत असताना पाहायला मिळतोय। एकेरीच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती आहे। 6 धावा धावफलकावरती आहे। क्षेत्ररक्षण जिथे क्षेत्ररक्षण करणारा संघ प्रदर्शन करतो। आणखी एक खेळाडू संघाचा महत्वाचा फलंदाज
खेळाडू इथे बाद झालाय. नवीन बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आशिष वेगाने धाव इथे अर्जित केली जाते आतिश पाटीलच्या माध्यमातून. एक धाव महत्वाची राहणार आहे कारण संघाचा महत्वाचा फलंदाज जो शेवटपर्यंत बॅटिंग करतो किंवा एका हाताने किल्ला एक हाती किल्ला लढवतो तो रुपेश बाद झाल्यानंतर इथे रॉकीला खेळ करावा लागेल. शेवटच्या क्षणाला केवळ दिशा दिली आहे. रन्स मिळते ती संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 8 धावा धावपलकावरती 2 खेळाडू बाद. 2 षटकांचा खेळ संपला. 8 धावा धावपलकावर 12 बॉलचा खेळ अजून इथून शेष आहे. गोलंदाजी हे बलस्थान आहे बॅटिंग करणाऱ्या सचिन के स्ट्रायकर या टीमचं. परंतु त्यासाठी धावा तितक्याशा बनवाव्या लागतील. गोलंदाजांना पुरेशा धावा जर का तुम्ही या सेमीफायनल नंबर 1 मध्ये बनवल्या नाही तर गोलंदाजी करणंही अवघड होईल. मध्ये गोलंदाज महेश जगताप गोलंदाजी करत असताना एसीच्या बाहेर आणखी बॉल पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. फिंगर गोलंदाजाने फ्लाईट करून गेली जाणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. आतिश पाटीलला तो परफॉर्मन्स करून दाखवावा लागेल कारण पाटील हे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचं आहे. मग जरांगे पाटील असू द्या किंवा तुम्ही दुसरे पाटील म्हणा. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना तिथे धावून पोहोचते 11 धावा धावपलकावरती आहे. आशिष पाटील स्ट्रायकर वरती रॉकी नॉन स्ट्रायकर वरती तिसऱ्या प्रगतीपथावरती आहे. उशिरा जॉईन झालेले प्रेक्षक त्यांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच फर्स्ट सेमीफायनल ज्या प्रेक्षकांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नाही त्यांना आवर्जून मी विनंती करेन की या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन संघाची धावसंख्या धावून पोहोचली 12 धावा धावपलकावरती आहे. स्पोर्ट्सच्या युट्यूब वाहिनीवरती आपण आहोत. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या आसपास होऊ शकता. एक चांगलं कामकाज इथे होतं. हा बॉल आहे तुला टाकला वाईट वाढकर पाहायला मिळतं. चॉप करण्याचा प्रयत्न इथे निश्चित झाला. एक पुढचा चेंडू पुढचा चेंडू आशिष पाटीलला मोठी फटकेबाजी करावी लागेल. रिबॅटन अजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा छोटा पॅकेट आहे ना या छोटा पॅकेटला बडा धमाका करावा लागेल. हाईट कम फाईट झाला कारण ज्यांची हाईट कमी आहे ना त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलंय. सुनील गावस्कर असू द्या सचिन तेंडुलकर असू द्या मग केदार जाधव असू द्या टिंबा बहुमा असू द्या काउंटिंगचा उल्लेख करतो मी केविन पीटरसन. एक धाव येथे संघाची धावसंख्या धावून पोहोचते 13 धावा धावपलकावरती 3 खेळाडू बाद झाले. आशिष पाटील फटकेबाजी करावी लागेल मोठी. पुढचा बॉल पुढे तर वावगं ठरणार नाही. बॉल इथे
वावगं ठरणार नाही. चौदा धावा फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज सिंगल इथे प्राप्त होत असताना 15 धावा फलकावरती. इथून जर एखादा चौकार आला ना तर 20 धावांचं टार्गेटिंग. 15 धावा फलकावरती बाद सबसे कातिलवाला परफॉर्मन्स तो देऊ शकला नाही अशी शेवटचा बॉल 15 धावा फलकावरती आहे. बैटर मुनीश बैटर मुनीश संख्येचा पाठलाग करायचा आणि ऑर्गनायझर टीम प्लीज अंपायरशी संपर्क साधा. तणाव सुपर किंगची नाटक होत असताना पाहायला मिळते. रुपेश राय आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये बॅटर दाखवत असताना पाहायला मिळतोय जगताप अर्थात जगताप महेश जगताप युगेश फुलमध्ये मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. मॅच चुरशीची यातली मात्र शंका नाही. हाय व्होल्टेज ड्रामा लो स्कोरिंग मॅचेस मध्ये पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती येणारी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. अकाउंट ओपन केले एकेरी धाव संख्येने 15ची आधुनिक गरज आहे. 23 बॉलचा खेळ शेष आहे. रन एकेरीच्या मदतीने मराठा असताना धावून पोहोचते. 2 धावा धाव झापलकावरती आहे. पुढचा बॉल आपल्याला विजय घेऊन देतात आणि त्यासाठी तितकेसे प्रयत्न करावेच लागणार आहेत. आणि स्वतः रुपेश राय आपल्याकडे ही भूमिका निभावत असताना पाहायला मिळतं. पुढाचा करायचा पाठलाग लक्ष जेवढं छोटं वाटतंय तितकंसं छोटं नाही आहे. कारण विकेटची पडझड राव शेजू या मॅच पासून विजय हिरावून घेतील त्यासाठी प्रदर्शन चांगलं करावं लागेल.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना हल्लीच्या क्रिकेटने किती बदल मिळवला पाहला. थर्डवरती सातत्यपूर्ण प्रोफेशनली क्रिकेट होत असताना पाहायला मिळालं. ओडम क्रिकेटच्या स्पर्धाही होत असताना पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल यावेळेला एकेरीच्या मदतीने संघात गावसंख्या जाऊन पोहोचले. पहिल्या षटकासाठी संपला. पहिल्या षटकाच्या 5 धावा धावपलकावरती आहेत. 18 बॉल 11ची गरज. हा डायरेक्ट हिट होता. रुपेशने कलेक्ट केला आणि म्हणून की काय पंचांनी एका क्षणामध्ये असं वाटलं होतं की अडचणी खूप वाढलाय. पुढचा बॉल हलक्या हाताने त्यामध्ये गेला. वेगाने कंप्लीट करण्याचे ते 7 धावा धावपलकावरती आहेत. 16चा चालू असणारा पाठलाग. यावेळेला पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखी एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा 7 धावा धावपलकावरती. ही चुकी किती अंगलट येते पहा. किती अंगलट येते पहा. 7 या धावसंख्येवरती दुसरा खेळाडू बाद झाला. बॅटरी विवेक मैदानाच्या आतमध्ये 7 धावा धावपलकावरती. अजूनही या मॅचला विजयासाठी 9ची आवश्यकता आहे. 14 बॉलचा पेशेष. फर्स्ट सेमी फायनल आपण पाहतोय. मराठी क्रिकेट लीग 2024 MCL 2024. MCL 2024. खेळाडू बाद झाले ते 2. पुढचा बॉल रनआउटच्या स्वरूपामध्ये. एक का गेम आहे. एक कळत्या एक साइड साइड के मीटिंगचा गेमच नाही. 12 चेंडू आता मात्र 9ची आवश्यकता आहे. शेवटच्या षटकामध्ये मॅच जाईल का? आणि जर काही यदा कदाचित शेवटच्या षटकामध्ये मॅच गेली तर निश्चितच प्रतिस्पर्धी संघ ही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. आणि या लीगचा वेळ जिथे मात्र घेतला या संघाने. याचं कारण रॉकी गोलंदाजी मार्ग घेत असताना. 12 बॉल 9ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 9 धावा. 7 धावा धावपलकावरती 3 खेळाडू झाले ते बाद. रॉकी गोलंदाजी मार्ग. पुढचा चेंडू घेऊन प्रेझेन्स ऑफ माइंड याला दाद द्यायला हवी. कारण कोणता क्षेत्ररक्षक कोणता फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करतोय हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगल्या दर्जाचे रुपेश उल्लेसीच्या बाहेर गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येतात. उल्लेसीच्या बाहेर निघाला होता. तना सुपर किंग या टीमच्या केमामध्ये टाळ्याचा कडकड. जाऊन पोहोचतोय. 9 धावा धावपलकावरती. 10 बॉल 7ची गरज.
10 चेंडू आणि 7 धावा. रॉकीला एक रॉक स्टार परफॉर्मन्स इथे द्यावा लागणार आहे. चांगला परफॉर्मन्स करून दाखवावा लागेल रॉकीला. पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. यावेळेला कंप्लीट होईल. 10 धावा एकावर 3 खेळाडू बाद झाले. 9 चेंडू आणि विजयासाठी 6 ची आवश्यकता. ची आवश्यकता आहे. आपण एक बेस्ट बॅटरचा पुरस्कार देत आहोत. बेस्ट बॅटरचा पुरस्कार सचिन माने सरांना आपण विनंती करूया. आदरणीय सचिन माने सर यांचे शुभ हस्ते आपण एक पुरस्कार प्रदान करतो आहोत. बेस्ट बॅटर मोहिनी पवार तिला मात्र हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. टीम युनियन मधून खेळत असताना पाहत होतो आपण. या आपण बेस्ट बॅटरचा पुरस्कार प्रदान करतो आहोत. आदरणीय सचिन माने सर यांना आपण विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करावा. 13 धावा बोलक्यावर 3 खेळाडू बाद झाले. 6 बॉल 3 ची गरज. 6 बॉल आणि 3 ची आवश्यकता. 6 बॉल 3 धावा. नंदकुमार मुलांनी मार्क मध्ये दाखवत असताना शेवटचे 6 चेंडू आणि 3 धाव संख्येची गरज. पुढचा बॉल धावा इथे मिळाल्या त्या एकंदरीत 2. बरोबरी झाला. यांची आवश्यकता 6 चेंडू आणि 1 धाव संख्येची आवश्यकता. 6 चेंडू आणि 1 धाव. 6 चेंडू आणि 1 ची आवश्यकता. चला नेक्स्ट टाइम फायनल आपल्या भेटी देत असताना पाहायला मिळालं एसएन बॉईज आणि युवा कॉलेज या 2 मैदानांमध्ये 6 बॉल 1 ची गरज आहे. डिसिजन पेंडिंग आहे. नो बॉल आहे की नाही त्याची स्टार दिशा होती. कर्णधार मॅच आणि मैदान सोडायला तयार नाही आहे. रॉकीला काही मॅच आपण जिंकू शकतो. 6 बॉल 1 धाव डिपेंड होऊ शकते. कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा. हा नो बॉल आहे. मॅच इथे जिंकली आहे.